एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे। नागोठणे सुकेळी इंदापूर ते माणगाव या दरम्यान वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। वाहतूक कोंडीमध्ये एसटी आणि खासगी बसगाड्यांची संख्या मोठी आहे। मुंबई ते माणगाव हे 3 तासांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 12 तास लागतात आणि या वाहतूक कोंडीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांचे मात्र हाल झाले। महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावर अडकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण आता मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव ते इंदापूरच्या दरम्यान आहोत। या ठिकाणी आपण पाहिलं तर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। हे अंतर साधारण आपण विचार केला तर माणगाववरून इंदापूरचं अंतर आहे ते साधारणतः 10 किलोमीटरचं अंतर आहे आणि या अंतरामध्ये वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। सकाळी या ठिकाणी वाहतूक सुरळीत चालली होती, मात्र आता काही तासापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। या वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांच्या छोट्या गाड्यांपेक्षा देखील एसटीच्या मोठ्या ज्या बसेस आहेत त्याचबरोबर खासगी बसेस आहेत यांची संख्या मोठी आहे। मुंबई गोवा महामार्गावरून यावर्षी त्रास कमी सहन करावा लागेल असं वाटत असताना आज फक्त एकच दिवस काही तास मुंबई गणेशोत्सव शिल्लक असताना मुंबई गोवा महामार्गावर कोकणात जाणारे जे प्रवासी चाकरमानी आहेत यांच्या या ठिकाणी मेगा हाल झाले दिसत आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। तर 3 तासांच्या प्रवासासाठी 12 तास लागतात आणि त्यामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत। त्यांच्याही प्रतिक्रिया आपण पाहूया। मी रात्री 12 वाजता निघालोय। किती वाजले बघा तर तुम्ही घड्याळात। कधी जायचं आम्ही, कधी गणपती करायचा, कधी रस्ता होणार आमचा। कोकणी माणसाने किती हाल करायचे अजून, किती कोकणी माणसांचे काय करतात राजकारणी। वोटिंग करायची फक्त आम्ही तेवढे परते होणार, बाकी काय नाही। लोकांची परिस्थिती बघा, लहान मुलं घेऊन आम्ही चाललोय। एवढा त्रास खूप सहन केला, एवढा किती कमी 3 तास एका जागेवर आम्ही पोहोचतो आम्ही आणि त्याच्यावर पाऊस आणखी आणि एवढी ट्रॉफिक होती, गाडी पुढे जायला तयार नव्हती। रस्त्याची अशी कंडिशन आहे की खड्डे दिसत नाही, खड्ड्यामध्ये असं की माणूस दिसतोय, अशी परिस्थिती आहे।